नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि बॉम्बे हायकोर्टनी आता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आपल्यासमोर आणलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती बॉम्बे हायकोर्टनी नागपूर बेंचसाठी, नागपूर खंडपीठासाठी ह्या काही महत्त्वाच्या जागा आत्ता अनाऊन्स केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण इथे बघणार आहोत. पण मला तुम्हाला दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की ही जी परीक्षा आहे ती सगळ्या ज्यांनी कोणी डिग्री घेतलेली आहे फक्त कोणत्याही फील्डमध्ये फक्त त्यांच्यासाठी नाही आहे. म्हणून कॉम्पिटिशनमध्ये खूप जास्त चाळणी आहे. जे एक्झॅक्टली तिथे क्वालिफाय होऊ शकतात, ज्यांचं एक्झॅक्ट एलिजिबिलिटी आहे, फक्त आणि फक्त ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. ते कोण आहेत आपण आता थोड्या वेळात बघणार आहोत. पण कॉम्पिटिशन आपल्यासाठी कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की सिलॅबस नॉर्मल सरळ सेवेसारखा नाही आहे. सिलॅबस खूप वेगळा आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी लिहायच्या आहेत. लिहिण्यासाठी त्या समजून घ्याव्या लागतील, त्याचा अभ्यास करणं आहे. तर जे पण विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यापैकी सगळेच विद्यार्थी तो एक्झॅक्ट सिलॅबस, तो एक्झॅक्ट पॅटर्न ओळखू शकतील असं नाही आहे. मागच्या वर्षीचा पेपर पण आपल्याकडे इथे उपलब्ध आहे संगममध्ये. आम्ही तो तुमच्या समोर पण आणणार आहोत की पेपर एक्झॅक्टली कसा होतो बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटरचा. ठीक आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणीच फॉर्म भरू नका, कारण की मग तुम्ही काही छोट्या क्षुल्लक अशा चुका करता आणि मग तुम्ही कॉल करता किंवा स्वतः परेशान होता की मॅम मी ही चुकी केलेली आहे, असं झालेलं आहे, मी आता परीक्षा देऊ की नको. तर सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला क्लिअर होणार आहेत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, कोणत्या जागा निघाल्या आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये. इथे तुम्ही बघू शकता बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर नागपूर बेंचसाठी, मुंबईसाठी नाही, नागपूर बेंचसाठी आहेत या जागा. आता ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधले असाल म्हणजेच जनरल असाल तुम्ही, तर 18 ते 38 इयर्सपर्यंत तुमची जर एज लिमिट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. मेल फिमेल दोघंही 38पर्यंत. विमेनला वेगळं रिझर्वेशन नाही आहे, वेगळं रिलॅक्सेशन नाही आहे, 38 इयर्सच आहे. जर तुम्ही बाकी कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 18 ते 43पर्यंत कॅटेगरी वाईज जे रिलॅक्सेशन आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ठीक आहे. पुढची आता एजचं जास्त महत्त्वाचं नव्हतं, क्वालिफिकेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगत आहे. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एखादी डिग्री घेतलेली पाहिजे. डिग्री तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधली, BSc असू द्या, BA असू द्या, कोणतीही डिग्री घेतली तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर तुम्ही BA इंग्लिश, BA MA केलं असेल तर वेल अँड गुड आहे, पण डिग्रीची इथे अट नाही आहे. डिग्री कोणतीही असू द्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सेकंड एलिजिबिलिटी आहे की तुमचं MA झालेलं पाहिजे इंग्लिश किंवा मराठीमध्ये. काय सांगते मी, नीट ऐका. जर तुमचं BA इंग्लिश किंवा मराठीमध्ये झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पण जर तुमचं BSc झालं असेल, BCA झालं असेल, कोणतंही इतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमचं MA झालेलं पाहिजे इंग्लिश किंवा मराठीमध्ये. याच एका गोष्टीमुळे मागच्या वर्षी सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला होता, परीक्षा दिली, परीक्षा पासही झाले. स्क्रीनिंग डिस्क्रिप्टिव्ह जी आहे, खूप अवघड पेपर आहे तो, तयारी करून पास झाले. पण त्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल पण आला त्यांना, जे पास झाले त्यांना. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टला कळालं की अरे बाबा, यांच्याकडे हे डिझायर्ड क्वालिफिकेशन नाही आहे. एनी इंजिनियर, एनी बायोटेक्नॉलॉजी झालेला विद्यार्थी, BSc झालेला विद्यार्थी सगळ्यांनी फॉर्म भरले आहेत, पण त्यांचं इंग्लिश किंवा मराठीमध्ये एकतर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. इंटरव्ह्यू कॉल आल्यानंतर स्थगिती आली त्या परीक्षेवरती आणि ज्यांच्याकडे हे क्वालिफिकेशन नव्हतं त्यांना रिजेक्ट करून हे पात्र उमेदवार नंतर इंटरव्ह्यूसाठी बोलवलेले आहेत. तर आता इथे नीट सांगते मी तुम्हाला, जर तुमचं BSc, BA, इंजिनिअरिंग, कोणतंही इतर ग्रॅज्युएशन झालं असेल ज्यामध्ये इंग्लिश मराठीमध्ये नाही झालं आहे, तर तुम्ही नुसतं ग्रॅज्युएशनवरती फॉर्म भरू शकत नाही. मग तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, म्हणजेच MA इंग्लिश किंवा मराठीमध्ये.
ज्या विद्यार्थ्यांचं BA इंग्लिश किंवा मराठी असेल ते फॉर्म भरू शकतात आणि जर त्यांचं MA इंग्लिश मराठी असेल तरी ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, ही चुकी करू नका, त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला नोटिफिकेशनमध्ये बघायला मिळते की ज्यांचा कोणाचा डिग्री इन लॉ झालेला असेल, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे काही तुमचं डिग्री लॉमध्ये झाली असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही आहे की हा फक्त लॉ विद्यार्थ्यांसाठी जागा निघालेली आहे, नाही. जर तुमचं लॉ असेल तर ॲडिशनल बेनिफिट आहे. तुम्ही बाकी इतर MA जर असाल इंग्लिश मराठीमध्ये तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. लॉ नसेल तरी पण चालेल, पण ज्यांचं लॉ आहे त्यांना प्रेफरन्स मिळणार आहे, थोडं जास्त ॲडिशनल बेनिफिट आहे. ठीक आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं MSCIT झालेलं पाहिजे. काय सांगते मी तुम्हाला, एकतर तुमचं कोणतीही डिग्री झाली तरी चालेल, पण त्या डिग्रीनंतर तुमचं MA झालेलं पाहिजे इंग्लिश किंवा मराठीमध्ये. जर तुमची डिग्री इंग्लिश किंवा मराठीमध्ये ऑलरेडी BA झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशनची गरज नाही आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर वेल अँड गुड आहे. जर तुमच्याकडे हे सगळं असताना डिग्री ऑफ लॉ आहे तर अजून ॲडिशनल बेनिफिट आहे. पण सगळ्यांना MSCITचं सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. डिग्री ऑफ लॉ कंपल्सरी नाही, MSCIT कंपल्सरी आहे. MA इन इंग्लिश मराठी कंपल्सरी आहे जर तुम्ही इतर कोणती डिग्री घेतली असेल तर, आणि डिग्री इन इंग्लिश मराठी कंपल्सरी नाही जर तुमच्याकडे ही डिग्री असेल तर. ठीक आहे, थोडंसं स्वरूप वेगळं आहे, पण तुम्ही समजून घ्या की तुम्हाला ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला इंग्लिश मराठी आणि दुसरी एखादी थर्ड लँग्वेज ती आपण बघणार आहे इथे, तर त्या लँग्वेजचं ज्ञान असायला पाहिजे. ते ज्ञान जर तुम्ही इथे क्वालिफाईड असाल त्या गोष्टीसाठी, BA MA इंग्लिश मराठीमध्ये झालं असेल तरच ऑब्व्हियसली ते तुम्हाला बोलवणार आहेत. नॉर्मल ग्रॅज्युएट स्टुडंटकडे हे ट्रान्सलेशनचं ज्ञान नसतं. तुम्हाला जाऊन तिथे ट्रान्सलेशन करायचं आहे, इंग्लिशमधनं एखादं डॉक्युमेंट मराठीमध्ये करायचं आहे, तर त्यासाठी तुमचं BSc BCom वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कामाच्या नाही. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, क्वालिफिकेशनसोबत त्यांनी डिस्क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. डिस्क्वालिफिकेशनमध्ये 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. पहिली गोष्ट, जर एखादा कॅन्डिडेट मेल किंवा फिमेल एखादा कॅन्डिडेट जर त्यांचे 2 लिव्हिंग स्पाऊस असतील, म्हणजे लिव्हिंग स्पाऊस म्हणजे कोण, जर जेंट्स असतील तर वाईफ आणि जर फिमेल असतील तर हजबंड. जर एखाद्या जेंट्सच्या 2 वाईफ असतील आणि दोन्ही पण वाईफ ज्या आहेत त्या लिव्हिंग असतील, म्हणजे अजून जिवंत असतील, तर ते जेंट्स ते मेल फॉर्म भरू शकत नाही. एखादी फिमेल असेल आणि त्यांचे 2 हजबंड असतील, दोघंही लिव्हिंग असतील, तर ते फॉर्म भरू शकत नाही. आता इथे महत्त्वाची गोष्ट ओळखायची आहे की लिव्हिंग, एखादा मेल कॅन्डिडेट असा असू शकतो की त्यांची जी वाईफ आहे त्या निधन पावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी सेकंड मॅरेज केलेला आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पण दोन्हीही स्पाऊस, आयदर हजबंड ऑर वाईफ जर जिवंत असतील तर तुम्ही फॉर्म नाही भरू शकत. जर आयदर हजबंड ऑर वाईफ वारले असतील आणि म्हणून तुम्ही सेकंड मॅरेज केलं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांना 3 अपत्य आहेत, ज्यांना 3 मुलं आहेत, ते हा फॉर्म भरू शकत नाही. पण तो तिसरा मुलगा कधीचा काय ते इथे नोटिफिकेशनमध्ये नीट दिलेला आहे. मोर दॅन 2 चिल्ड्रन असेल आणि जो तिसरा मुलगा आहे तो 28 मार्च 2006च्या आधी जन्माला आला असेल तर ते कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. पण 28 मार्च 2006च्या नंतर तुमचा अपत्य जो आहे तो जन्माला आला असेल तिसरा, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. कारण की ह्याच दिवशी हा जो गव्हर्नमेंट सर्वंट्स जे आहेत ते 3 अपत्यांपेक्षा जास्त त्यांना अपत्य पाहिजे नाही. हा जो ॲक्ट आहे तो ह्याच तारखेला आला होता आणि म्हणून ती तारीख आहे. काय बघितलं आहे आपण, आयदर स्पाऊस 2 नाही पाहिजे, लिव्हिंग 2 नाही पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला 3 मुलं नाही पाहिजे, मुलं किंवा मुली 3 मुलं नाही पाहिजे तुम्हाला. जर तिसरा असेल तर तो 2006च्या आधीचा पाहिजे. 2006 नंतर जर तुम्हाला थर्ड चाइल्ड असेल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकत नाही, मेल और फिमेल दोन्ही पण. पुढची गोष्ट आहे महत्त्वाची आहे, स्टार्ट डेट.
हा जो फॉर्म आहे तो भरायची तारीख 27 नोव्हेंबर आजपासून सुरू झालेली आहे आणि 18 डिसेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. बाकी सगळ्या परीक्षांमध्ये जी लास्ट डेट असते त्याच्या रात्री 12 वाजेपर्यंत असतं, तर ह्या 12 डिसेंबरला तुम्ही प्लीज रात्री 12 वाजेला कन्सिडर करू नका, संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. बॉम्बे हायकोर्टचं नेहमीचीच ही एक प्रथा असते की ते रात्री 12पर्यंत फॉर्म अवेलेबल ठेवत नाही, संध्याकाळी 5पर्यंत ठेवतात. तर 12 डिसेंबर संध्याकाळी 5 ही गोष्ट लक्षात ठेवा. फीस मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेटसाठी 300 रुपये आहे. ठीक आहे, याच्यामध्ये विमेनसाठी किंवा काही कॅटेगरी वाईज तुम्हाला रिलॅक्सेशन नाही आहे. फीस 300 रुपये आहे. आता आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या जिथे तुम्ही चुका करू शकता, एक तर क्वालिफिकेशन, दुसरं डिस्क्वालिफिकेशन. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मॅम मार्क्स कसे टाकायचे. मार्क्ससाठी त्यांनी एकदम डिटेल्ड प्रोव्हिजन दिली आहे, कारण की बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या ज्या जागा निघाल्या होत्या, नीट ऐका काय सांगते, तर त्यामध्ये असं होतं की लास्ट सेमिस्टरचे मार्क्स पाहिजे. हां, इथे काय सांगितलं आहे, लास्ट सेमिस्टर नाही, तुमचे जितके सेमिस्टर आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन 6 सेमिस्टरचं असेल, 3 असे 6 सेमिस्टर असतील, तर तुम्हाला पूर्ण सेमिस्टरची टोटल करायची आहे. आणि किती पैकी आहे ते पूर्ण 3 सेमिस्टरची टोटल, आउट ऑफ हाऊ मच आणि किती मिळाले आहेत तुम्हाला, त्या सगळ्याची टोटल, तिन्ही वर्षाचे 6 सेमिस्टर किती मार्क्सचे आहेत, टोटल मार्क्स त्याची टोटल आणि ऑप्टेंड मार्क्स त्याची टोटल. सेम विथ पोस्ट ग्रॅज्युएशन. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षांचं असणार आहे, त्यामध्ये 4 सेमिस्टर असणार आहे, तर प्रत्येका सेमिस्टरचे टोटल मार्क्स आणि तुम्हाला किती टोटल ऑप्टेन मार्क्स आहेत ते तिथे टाकायचे आहेत. फक्त लास्ट सेमिस्टर नाही, जे की बॉम्बे हायकोर्टमध्ये होतं लास्ट इयरचे मार्क्स, तसं नाही. इथे सगळ्या फर्स्ट सेकंड थर्ड इयर ऑफ ग्रॅज्युएशन, फर्स्ट सेकंड इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन, टोटल सेमिस्टर, टोटल मार्क्स आणि टोटल ऑप्टेन मार्क्स तेच इथे लिहिलेलं आहे की फर्निश टोटल मार्क्स. हे जशाला तसं नोटिफिकेशनमधनं मी लिहिलेलं आहे. फर्निश टोटल मार्क्स ॲडिशन ऑफ ऑल सेमिस्टर्स बघू शकता तुम्ही, अँड आउट ऑफ टोटल मार्क्स ॲडिशन ऑफ ऑल सेमिस्टर, टोटल पूर्ण सेमिस्टर आणि किती मिळाले आहेत पूर्ण सेमिस्टर. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याच आपल्याला फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. नॉट लाईक बॉम्बे हायकोर्ट क्लर्क वेअर वी नीडेड मार्क्स ऑफ ओनली फायनल इयर 2 सेमिस्टर्स. ओके, पुढची गोष्ट, जर तुम्ही CGPA या फॉर्मॅटमध्ये तुमची मार्कशीट असेल तर तुम्हाला CGPAमध्ये भरायचा नाही आहे. या CGPAला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करून तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे आणि पर्सेंटेजमध्ये फॉर्म लिहायचे आहे. आउट ऑफ 100% किती आहे तुम्हाला मार्क्स ते लिहायचं आहे. तुम्हाला CGPA2 पर्सेंटेज कसं होतं, एकतर याचा फॉर्म्युला असतो, नाहीतर सगळ्यात सोपी पद्धत आहे, तुमच्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन एक CGPA2 पर्सेंटेजची मार्कशीट तुम्ही मागून घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरा. कारण की फॉर्ममध्ये एक्झॅक्टली दिलेलं आहे, जर तुम्ही फॉल्स इन्फॉर्मेशन टाकली म्हणजे चुकीची, आणि जर तुम्ही इनकरेक्ट टाकली, फॉल्स म्हणजे खोटी इन्फॉर्मेशन आणि इनकरेक्ट म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन, दोन्हीही इन्फॉर्मेशन जर तुम्ही टाकल्या तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून प्लीज तुमच्या युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजमध्ये जाऊन CGPA2 पर्सेंटेजची जी मार्कशीट असते ती प्राप्त करून मगच फॉर्म भरा. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, दोज स्टुडंट्स हू हॅव डिग्री इन अदर स्ट्रीम्स. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जर डिग्री तुमची BSc असेल, BCom असेल, BCA असेल, कोणतीही डिग्री असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता, पण तुमचं PG जे आहे ते इंग्लिश किंवा मराठी MA मध्ये झालेलं पाहिजे. आता त्या विद्यार्थ्यांसाठी पुढचे 1 मिनटं आपण आता घेणार आहोत. जर एखादा विद्यार्थी असेल त्यांनी डिग्री अदर स्ट्रीममध्ये घेतली आहे अदर दॅन आर्ट्स अँड MA इन इंग्लिश ऑर मराठी, मग त्यांनी MA इंग्लिश किंवा मराठीमध्ये केलेला आहे, मस्ट फिल द फॉर्म इन फॉलोइंग मॅनर. या मॅनरमध्ये तुम्ही फॉर्म भरायचा आहे. कसा, हे बॉम्बे हायकोर्टनी स्वतः दिलेलं आहे, आपण नाही दाखवत आहोत तुम्हाला, त्यांनी स्वतः दिलेलं आहे. मी सांगते तुम्हाला कसा फॉर्म भरायचा. इथे डिग्री आहे, डिग्रीमध्ये ग्रॅज्युएट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डिग्री इन लँग्वेज, इथे एनी अदर यायला पाहिजे, कारण तुम्ही लँग्वेजमध्ये डिग्री नाही करत आहात, BSc BCom याच्यामध्ये करत आहात, म्हणून एनी अदर लिहायचं आहे. नेम ऑफ डिग्री इन लँग्वेज, कोणती डिग्री घेतली आहे तुम्ही, BA BSc जी काही असेल ती डिग्री इथे लिहायची आहे.
युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचं आहे, इयर ऑफ पासिंग लिहायचं आहे, टोटल इथे बघा मार्क्स दिसतंय आपल्याला, CGPA चालणार नाही, टोटल मार्क्स किती तुम्हाला मिळाले आहेत आणि परीक्षा किती मार्कांची होती, आउट ऑफ टोटल हाऊ मेनी पर्सेंटेज, हाऊ मेनी मार्क्स हॅव यू गाईज गॉट, इथे मार्क्स लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड इथे रकाना दिलेला आहे, त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन लिहायचं आहे आणि हे कंपल्सरी आहे. MA तुमचं एक तर मराठी किंवा MA इंग्लिशमध्ये झालेलं पाहिजे. जर तुमची एनी अदर डिग्री असेल तर मगच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथे ब्लँक स्पेस त्यांनीच सोडून द्यायला लावलेली आहे. युनिव्हर्सिटीचं नाव, इयर ऑफ पासिंग, पूर्ण मार्क्स आणि आउट ऑफ टोटल, या सगळ्या गोष्टी इथे आपण बघितलेल्या आहेत. काय बघितलं आहे आपण, तुमचं क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, मार्क्स कोणते टाकायचे आहेत ते सगळं. आता ॲक्च्युली परीक्षा कशी असणार आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप वेगळी परीक्षा आहे, सिलॅबस वेगळा आहे, याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन कमी आहे, कारण तुम्ही क्वालिफिकेशन्स बघितले कसे आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे. पण जे किती लोक कॉम्पिटिशनमध्ये येतील, जे लोक फॉर्म भरतील, त्यांच्यापैकी जे विद्यार्थी खरंच मेहनत करतील, कारण हा पेपर फक्त गोळे करायचा नाही आहे, ऑब्जेक्टिव्ह पेपर नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, तुम्हाला लिहिण्याची सवय पाहिजे, ती सगळी आपण संगममध्ये करून घेऊ, त्याची काळजी करू नका. आपण बॉम्बे हायकोर्टचं तुम्ही शॉर्ट्समध्ये जरी गेले तर मागच्या 1 महिन्यापूर्वीच आपले 8 पैकी 5 सिलेक्शन्स आहे, तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकता. मागच्या वर्षी ज्या ह्या सेम पोस्ट झाल्या होत्या त्याची आपल्याकडे बॅच होती आणि आपल्याकडे 50% सिलेक्शन आहे, त्याची काळजी करू नका. पण जर तुम्ही मेहनत करत असाल तरच तुम्ही आमच्यापर्यंत रीच आउट व्हा. का, कारण आता आपण सिलॅबस बघणार आहोत कसा आहे, त्यामध्ये मेहनतीची खूप गरज आहे. 3 तासांची आपली परीक्षा असणार आहे. परीक्षा तुमची 100 मार्क्सची असणार आहे आणि फक्त 50 मार्क्स पाहिजेत तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायला, म्हणजे पास होण्यासाठी फक्त 50 मार्क्स पाहिजे आहेत. ते आपण जसं गायडन्स करू तसा जर तुम्ही अभ्यास केला तर हे मार्क्स खूप जास्त नाही आहेत. एक पोटेन्शियल स्टुडंट, एक मेहनती स्टुडंट्स एवढे मार्क्स घेऊ शकतो. सिलॅबस काय आहे, सगळ्यात आधी तुम्हाला इंग्लिश ग्रामर येणार आहे 30 मार्कांसाठी. ठीक आहे. ह्या ग्रामरमध्ये क्वेश्चन्स कसे होते हे आपण बॅचच्या स्टुडंट्ससोबत जशाला तसा जो मागच्या वर्षी पेपर झालेला आहे आपल्या विद्यार्थ्यांनी दिला होता तो पेपर आपण शेअर करू, मग तुम्हाला कळेल की इंग्लिश ग्रामरमध्ये कसे क्वेश्चन येतात. सरळ सेवेसारखे येत नाही, ही सरळ सेवेसारखी पोस्ट नाही आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा वरती ऑफिसर लेवलची पोस्ट आहे, याची सॅलरी पण खूप जास्त आहे, याला सरळ सेवेसारखं तुम्ही गृहीत करून घेऊ नका. ठीक आहे. म्हणून याचं ग्रामर आणि सरळ सेवेचं ग्रामर वेगवेगळं आहे. ठीक आहे. इंग्लिश ग्रामर 30 मार्कांसाठी असणार आहे. ग्रामर ऑब्व्हियसली तेच असतं, रूल्स तेच असतात, पण क्वेश्चन विचारायचं स्वरूप वेगळं आहे हे मला सांगायचं आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एसे लिहायचा आहे 20 मार्कांसाठी. इथे काय होतं, विद्यार्थ्याला समोर जो टॉपिक आलेला आहे, सगळ्यात पहिली गोष्ट त्या टॉपिकबद्दल मी लिहू काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. मी सुरू कुठून करू, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पॉईंट्स काय काय जनरेट करू. बरेच विद्यार्थी असे असतात की आपण युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जो एक सिलॅबस असतो त्यानुसार करतो, एकच लाईन जी आहे ती परत परत वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जरी लिहिली तरी आपण पास होऊ शकतो नॉर्मली. पण इथे तसं नाही आहे, इथे तुम्हाला जज करायचं आहे त्यांना, म्हणून तुमची प्रत्येक ओळ, प्रत्येक वर्ड, प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. एसे खूप मोठा रोल प्ले करतो, कारण की तुम्हाला तिथे 3 टॉपिक्स येतात, वेळ कमी असतो, खूप मोठा 20 मार्काचा प्रश्न म्हणजे किती जास्त मार्क्स झाले, ते किती लिहावं लागेल तुम्हाला, किती वर्ड लिमिट आहे, सगळं आपण बॅचमध्ये कवर करतो. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जरी बॉम्बे हायकोर्ट JTI असं टाकलं तर माझे मागच्या वर्षीचे लेक्चर्स तुम्हाला दिसतील. तिथे मी कसं इंट्रोडक्शन लिहत असतात, कसं एसेची बॉडी लिहत असतात, कसं एसेला कन्क्लूड करत असतात, सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण बॅचमध्ये आपण ऑब्व्हियसली वेगवेगळे रूप कसे असतात निबंध लिहायचे, त्या सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहे, जे की आपण ऑब्व्हियसली फ्री स्टुडंट्सला देऊ नाही शकत, म्हणून एक तिथे रिस्ट्रिक्शन येतं.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा निबंध इंग्लिशमध्येच लिहायचा आहे. पूर्ण पेपर आपला इंग्लिश लँग्वेजमध्येच आहे, म्हणून अजून एक मोठा हर्डल येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सिलेबसचा तिसरा पॉईंट जो आहे तो आहे लेटर रायटिंग, आणि हे 10 मार्कांना येतं. आपण आपल्या बॅचमध्ये ऑफिशियल लेटर कसं लिहितात, नॉन ऑफिशियल कसं लिहितात, सगळे आपण तिथे सराव घेत असतो. तुमच्याकडनं लेटर एसे मी तुम्हाला आधी शिकवून मग तुम्हाला काही लिहायला लावते, मग स्वतः आम्ही संगम इथे तुमचे एसे तुमचे लेटर चेक करतो, इव्हॅल्युएट करतो. इव्हॅल्युएटेड कॉपीज तुम्हाला दाखवतो की तुम्ही कुठे चुका केलेल्या आहेत, कुठे तुम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करू शकता. या सगळ्या गोष्टींसाठी खूप आम्हालाही मेहनत लागते आणि तुम्हालाही लागते. ठीक आहे, इव्हॅल्युएशन झाल्यानंतर ज्या तुम्ही मिस्टेक्स केलेल्या असतील त्या तुम्हाला पुन्हा रेक्टिफाय करून आपण बरेच सराव एसे बरेच लेटर रायटिंग तुमच्याकडनं करून घेतो. ग्रामर झालं, एसे झालं, लेटर झालं. आता सगळ्यात जास्त मोठा हर्डल आहे तो म्हणजे ट्रान्सलेशन. तुम्ही जर ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर होणार आहात तर त्यांनी तुमचं ट्रान्सलेशन तपासणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲक्च्युली ट्रान्सलेशन करता येतं का, त्याच्यासाठी हा एक पेपर असतो. तुम्हाला एक इंग्लिशचा पॅसेज येतो आणि त्याचं ट्रान्सलेशन कंपल्सरी मराठीमध्ये करावंच लागतं. प्लस त्या पॅसेजचं तुम्हाला एक तर हिंदी किंवा कोकणी, जे कोणी साऊथ महाराष्ट्रातले किंवा अजून जे कोल्हापूर सोलापूर जे सिंधुदुर्ग वगैरे ह्या एरियातले आहेत जे कोकणी पण बोलतात, त्यांची मातृभाषा कोकणी आहे, ते हिंदीच्या ऐवजी कोकणीमध्ये तो सेम पॅराग्राफ ट्रान्सलेट करायचा असतो. म्हणजे एक इंग्लिशचा पॅराग्राफ आलेला आहे, मराठीमध्ये तर करायचाच आहे, प्लस हिंदी किंवा कोकणीमध्ये तुम्हाला करावा लागतो. किती मार्क्सला? 40 मार्क्स. म्हणजे 20 मार्क्स तुम्हाला इंग्लिश टू मराठीसाठी आहे आणि 20 मार्क्स इंग्लिश टू हिंदी और कोकणी. ठीक आहे, हा पूर्ण डिटेल्ड सिलेबस आपण संगम इथे तुमच्या बॅचमधनं कवर करून घेतो. आपली बॅच सुरू झालेली आहे, इंग्लिश ग्रामरपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. ज्यांना कुणाला वाटत असेल की तुम्ही या बॅचचा पार्ट व्हावं तर आपली वेबसाईट आहे संगम स्पर्धा.com. इथे जाऊन तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. जर तुम्हाला तिथे जाऊन परचेस नसेल करायची तर तुम्ही हे आपले फोन नंबर आहेत यावरती कॉल करू शकता. सेम फोन नंबर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, पण जर तुम्हाला तेवढे एफर्ट्स नसतील घ्यायचे तर तुम्ही इथून बघू शकता 8820808801 किंवा 8882178080. ठीक आहे, या कोणत्याही नंबरवरती तुम्ही कॉल करून आमच्यापर्यंत रीच आउट व्हा किंवा सरळ ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला कवर करायच्या आहे, मेहनत खूप करावी लागणार आहे. खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आहे, सुवर्ण संधी आहे. क्लर्कपेक्षा वरची पोस्ट आहे ही, पगार खूप आहे, बॉम्बे हायकोर्टमध्ये सुट्ट्या खूप असतात, एक प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट आहे. जर तुम्ही फिमेल असाल तर नेहमी बॉम्बे हायकोर्टमध्ये फिमेलसाठी सांगून नाही पण एक प्रथेनुसार सांगते मी तुम्हाला की एक अननोन तिथे रिझर्वेशन असतं मुलींसाठी. म्हणजे जर का 6 पोस्ट असतील तर तुम्ही कधीही बघून घ्या की 3 पोस्ट मुलींनी फिल केलेल्या असतात. आत्ताच बॉम्बे हायकोर्ट JTIमध्ये पण सेम गोष्ट झाली होती. तर त्यामुळे प्लीज तयारीला लागा. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे, इला मिस करू नका, कारण की तुमच्यासाठी कॉम्पिटिशन बघा खूप कमी झालेली आहे. एनी ग्रॅज्युएट स्टुडंट नाही भरू शकत. ज्याच्याकडे BA इन इंग्लिश मराठी आहे किंवा MA इन इंग्लिश मराठी आहे फक्त तो विद्यार्थी भरू शकतो. नॉर्मली तुम्ही MA करून किंवा नुसतं BA करून आत्ता अशी परिस्थिती आहे की कुठेच जॉब लागत नाही BA MA वरती. पण त्याच BA MAला घेऊन आपण कसं एक चांगली पोस्ट घेऊ शकतो ती संधी तुमच्यापर्यंत चालत आलेली आहे. हिचा प्लीज फायदा घ्या. मग एकदा तुम्ही ही स्क्रीनिंग टेस्ट पास झाले की मग तुमचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू 20 मार्कांचा असतो. ही पूर्ण परीक्षा फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच असते. इंग्लिशमध्येच निबंध लिहायचा आहे, इंग्लिशमध्येच लेटर लिहायचं आहे. हा ट्रान्सलेशन पॅसेज इंग्लिशमध्ये असतो, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे आणि त्याच पॅसेजला तुम्हाला हिंदीमध्ये किंवा कोकणीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. परीक्षा पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे,
जर तुम्हाला काही कळलं नाही फॉर्म कसा भरायचा तर आमच्यापर्यंत रीच आउट व्हा. लवकरात लवकर तयारीला सुरुवात करा, कारण की आता बॉम्बे हायकोर्टनी, तुम्हालाही माहिती आहे, GR निघालेला आहे. खूप जास्त पोस्ट निघणार आहेत, नवीन बेंच निघत आहे बॉम्बे हायकोर्टचा. तर आता ह्या गोष्टी होणार आहेत. जे विद्यार्थी मागच्या वर्षी ही परीक्षा पास नाही करू शकले त्यांच्यासाठी लगेच आता ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे, म्हणून तयारीला सुरुवात करा. ठीक आहे, चला तर मग आपण भेटूया पुन्हा दुसऱ्या बॉम्बे हायकोर्टच्या एखाद्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.